आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेबांचा डॉक्टर मैथिलीताई तांबे तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर मैथिलीताई तांबे तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। सत्यवीर दादा संगमनेरमध्ये पुन्हा एकदा गड राखलाय तुम्ही, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही जनतेनं अत्यंत चांगला कौल दिलेला आहे. शहराच्या तालुक्याच्या विकासाचा हा कौल आहे आणि जे चुकीचं चाललेलं आहे त्या विरोधात कौल आहे. विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला अंमली पदार्थ वाढले, गुंडगिरी वाढलेली आहे, आमची रेल्वे घालवली गेली, अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या या तालुक्याकरता आणि शहराकरता नकारात्मक होत्या. त्याला दूर करण्याचा प्रयत्न आता नागरिकांनी केलेला आहे. नागरिक जागृत झालेला आहे एवढा त्याचा अर्थ आहे. आणि ही विकासाची वाटचाल अनेक वर्षापासून आम्ही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे. आमचा विश्वास आहे, लोकांनी त्यावर विश्वास दाखवलेला आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकीत आरोप तुमच्यावरती होत होते, विरोधकांना आता प्रत्युत्तर मिळालं. माझ्यावर काय आरोप केले मला माहीत नाही, कारण आमच्यावर काय आरोप करायला जागा नाही असं माझं मत आहे. जनतेने उत्तर दिलं. संगमनेरमध्ये पुन्हा एकदा गड राखलाय तुम्ही, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही जनतेनं अत्यंत चांगला कौल दिलेला आहे. शहराच्या तालुक्याच्या विकासाचा हा कौल आहे आणि जे चुकीचं चाललेलं आहे त्या विरोधात कौल आहे. विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला अंमली पदार्थ वाढले, गुंडगिरी वाढलेली आहे, आमची रेल्वे घालवली गेली, अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या या तालुक्याकरता आणि शहराकरता नकारात्मक होत्या. त्याला दूर करण्याचा प्रयत्न आता नागरिकांनी केलेला आहे. नागरिक जागृत झालेला आहे एवढा त्याचा अर्थ आहे. आणि ही विकासाची वाटचाल अनेक वर्षापासून आम्ही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे. आमचा विश्वास आहे, लोकांनी त्यावर विश्वास दाखवलेला आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकीत आरोप तुमच्यावरती होत होते, विरोधकांना आता प्रत्युत्तर मिळालं. माझ्यावर काय आरोप केले मला माहीत नाही, कारण आमच्यावर काय आरोप करायला जागा नाही असं माझं मत आहे. एकतर्फी विजय हा आमचा या कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे. संगमनेर सेवा समितीच्या नावाने एक स्थानिक विकास आघाडी करून आपण ही निवडणूक लढलो आणि प्रचंड असा प्रतिसाद आणि पाठिंबा संगमनेरकरांनी दिला आहे. राज्यात 1 नंबरच्या मताधिक्याने 16,600 मताधिक्य नगराध्यक्षाला आमच्या म्हणजे या आकाराच्या नगरपालिकेतलं सगळ्यात जास्त मताधिक्य राज्यात आपल्याला मिळालेलं आहे. याच्यावरूनच लक्षात येतं. आणि जवळजवळ 28-29 नगरसेवक 30 पैकी निवडून आलेले आहेत. याच्यातूनच एक गोष्ट लक्षात येते की संगमनेरकरांचं ते आदरणीय बाळासाहेब थोरात असेल आणि आमच्या संपूर्ण परिवारावर अत्यंत चांगलं अशी श्रद्धा आणि प्रेम आहे. आणि आम्ही देखील त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. इथून मागच्या काळात आम्ही जे संगमनेरसाठी काम केलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त जोमाने संगमनेर 2.0 ज्याला आम्ही म्हणतोय ते संगमनेर आता अधिक उंचीवर अधिक वेगाने घेऊन जाण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे. ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये राजकीय समीकरण या ठिकाणची बदलली, त्यानंतर विरोधकांनी अतिविश्वास या ठिकाणी दाखवला होता की आम्ही मामाचा बंदोबस्त केला आहे, भाच्यांचा देखील केलं, मात्र त्यांना आज काय उत्तर द्याल तुम्ही? असं आहे की ज्यावेळेस विधानसभेत आमचा पराभव झाला तो देखील आम्ही अतिशय विनम्रतेने मान्य केला होता, कारण जनता ही शेवटी जनार्दन असते. आजचा जो विजय आहे तो देखील अतिशय विनम्रतेने आम्ही मान्य करतो. लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. मला असं वाटतं की राजकारणामध्ये बंदोबस्त करणे ही जी भाषा आहे ह्याच्या विरुद्धचा हा निकाल आहे. आपण कोणाचाही बंदोबस्त करू शकत नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन ह्या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला एक मताचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळं कोणी कोणाचा बंदोबस्त करण्याची भाषा पण करू नये आणि ते ह्या राज्यामध्ये देशामध्ये चालत नाही. याचा निरोप खऱ्या अर्थाने या माध्यमातून विरोधकांना देण्याचं काम संगमनेरच्या जनतेने केलेलं आहे.